वरील आहे. कौतुक तूप आहे त्या संचिताचे. जाणून कर्म करी तो देवाचा वैरी. चुकली या वर्म फेरा पडली. माणसाचे वर्म जर चुकले, फेरा जर पडला, त्या फेऱ्यात निघायला भयंकर वेळ लागतो. म्हणून सदा निघेल असंच वागा. आपल्याकडून जर कोणाचं चांगलं होत नसेल, वाईट तरी करू नका आणि पापाचे दोषी मात्र बनू नका. मी या राजकोट शहराचा महाराज आहे शामराव. मी आपकाय दुखी आणि परकाय सुखी ठेवणारा राजा मी शामराव. माझ्याकडे हत्ती घोडे धन दौलत लाव लष्कर भरपूर आहे. पण एक लक्षात घ्या, माणूस कितीही श्रीमंत असू द्या हो, परंतु माणसाजवळ तीन गोष्टी नको पाहिजे. तीन गोष्टी कुठल्या? श्रीमंती आली वाजू नाही, गरिबी आली तिला लाजू नाही, आणि सत्ता आली तिला गाजू नाही. नाहीतर म्हणे अपना घर है स्वर्ग से सुंदर और स्वर्ग में कहा से आई मच्छर. कधी मच्छर घालून दिल त्याचा मात्र भरोसा नहीं. वो राई को पर्वत भी कर सकता है और पर्वत को राई भी कर सकता है. आणि जिथे दोन हाताचे चार हात होत असले मात्र तिथं कैची मारू नका. हा माझा शब्द लक्षात ठेवा. दोन हाताच्या चार हातामध्ये जो कैची मारतो त्याला परमेश्वर कधीच माफ करत नाही. सर्वात मोठा पापी तो. हा शब्द माझ्या लक्षात ठेवा. मला कल्पना आहे मुलगा किती नालायक आहे, पण मला जर विचारलं तरी तिथे भर द्यायची. काय पोरगा येतो, कोणा घर नाही कोणा दार नाही असा तो मुलगा आहे. मला माहिती आहे मुलगी कशी आहे, पण तरी भर द्यायची. काय मुलगी येते ती कोणाच्या घरी जात नाही, कोणाच्या दारी जात नाही, अशी ती मुलगी आहे. म्हणजे ते आपलं तिथे जमा होतं. हा शब्द माझा लक्षात ठेवा. माझी पहिली राणी, माझ्या पहिल्या राणीला एक मुलगा झाला. त्यानंतर गगनात मावत नव्हता. परंतु तो माझा मुलगा 4 ते 5 वर्षाचा होताच त्याची आई स्वर्ग लोकात गेली. त्या दिवसापासून माझा मुलगा आईच्या मायेला पारखा झाला आणि त्याला आईची माया ही मात्र कळली नाही. पण तरी गावाच्या लोकांनी मला समज दिला की महाराणी होती, तुमची सोय व्यवस्था होती. आता राणी नाही, मुलांची गैरसोय होते, तुमची गैरसोय होती, म्हणून तुम्ही दुसरं लग्न करा. लोकांचं सांगितल्यावरून म्हणजे म्हणे ना, सोबत असो पण सोबतीचं जाऊ पण नसो. पण तरी गावाच्या लोकांच्या सांगितल्यावरून मी दुसरी पत्नी केली. राणी इमलावती. त्या माझ्या राणीला सुद्धा परमेश्वर पावला, मरी माता पावली. त्या माझ्या राणीला एक मुलगा झाला. माझी दोघही मुलांची जोडी राम लक्ष्मणाची जोडी. पण त्या माझ्या राणीने मला कळू नाही दिलं हो की चंद्र तिचा सावत्र मुलगा आहे म्हणून. स्वतःच्या मुलापेक्षा त्या माझ्या चंद्राला तिने जीव लावला. म्हणून मला अभिमान आहे, मला गर्व आहे माझ्या राणीबद्दल की माझ्या राणीने माझी इज्जत सांभाळली आणि माझ्या घरात मात्र कटकट होऊन दिली नाही. हे माझं भाग्य. पण आज मला एक चिंता प्राप्त झाली. चिंता प्राप्त की अशी की मला 4था आश्रम लागलेला आहे. कुठल्या वेळेस पुढीतनं पवन निघून जाईल याचा नियम सांगता येत नाही. कारण की वडिलाचा बोल आहे ना की मौत आली ज्या ठाई चालून जाई आपल्या पायी. लक्षात घ्या, ज्या जागेवर मौत आहे ना स्वतःच्या पायाने चालून जावं लागतं आणि तो राम तिथे देवाच लागतो. आपण म्हणतो ना तो तिथं जाता नाही तर असं होत नाही, पण नाही हो, त्याचं तिथे लिहिलेलं आहे, त्याला जावाच लागणार आहे. हा पण राज्याचा मालक करावं कोणाला? मुलं आहे 2. एक माझ्या पहिल्या राणीचा मुलगा नाम चंद्र. मागून राणी केली, त्या राणीला एक मुलगा झाला, नाव त्याचं मोहन. दोघं सारखे आहे. पण
या दोघांपैकी राज्याचा मालक करावा कोणाला ही मला चिंता प्राप्त झाली, पण तरी सुद्धा मी माझ्या मनाचा मालक नाही. माझी अर्ध अंगणी माझी राणी आहे. राणीला सुद्धा शब्द तिचा विचार घेणं हा माझा कर्तव्य. विचारी विचारी तोच संसारी, अविचारी तो कायमचाच भिकारी. नाही तर बायकोने सांगावं मीठ आणि नवऱ्याने आणावं पीठ, तो संसार कधीच चालत नाही नीट. राणीला बोलवतो आणि दोन शब्द मी तिला विचारत असतो. अरे राणी होती अशी आठवण केली तुझी माझी जन्म शिवसंगत लक्षात घे. मला तुला काही शब्द विचारायचे. विचारा ना. शब्द ते एकच. राणी मला चौथा आश्रम लागलेला आहे. कुठल्या वेळेस कुठीतनं पवन निघून जाईल याचा नियम सांगता येत नाही, पण मी जोपर्यंत जिवंत आहे ते माझ्या डोळ्याच्या समोर झालं पाहिजे ही माझी अपेक्षा आहे. मुलं आहे दोन. एक तुझा सौतीचा मुलगा नामे चंद्र, तुझा स्वतःचा मुलगा नामे मोहन. पण या दोघांपैकी राज्याचा मालक करावा कोणाला ही मला चिंता प्राप्त झाली, म्हणून मी तुला बोलवलं. आणि त्या दिवशी चंद्र 5 वर्षाचा होता, त्या दिवशी तुम्ही या घरामध्ये मला बनवून आणलं. त्या दिवसापासून आतापर्यंत मी चंद्राला कधी सौतीचा मुलगा समजले नाही. मी माझ्या मनाला असं समजते की चंद्र माझाच मुलगा आहे, म्हणून मी तुला विचारत आहे. तर तुम्हाला आता चिंता प्राप्त झाली की हा मालक कोणाला करायचं. हा धनी मला जरा 10 मिनिटाची रजा द्या, मी थोडा विचार करते. वा वा, विचार हा प्रत्येकाचा गुरु असतो, म्हणून तुला विचार करणं फार गरजेचं आहे आणि सत्याच्या पायरीवर तुला बोलायचंय. विचार करतो. ऐका बाई, कारण की माणकी नाही सवत आलो पण सवतीचं जाळ पण नसो. सवतीला सवत डोळ्यामध्ये काजळ भरत असते. सवतीचं लुगडं सवतीला वळणीवर सहन होत नाही. चंद्र किती केला तर माझ्या सवतीचा मुलगा आहे. चंद्र जरी या राजगादीचा मालक झाला पण शेवटी माझा मुलगा मोहन याच्या हाताखाली त्याला नोकरी करावी लागेल. मग जी काही वेळ आहे, जो टाइम आहे तो आत्ताच आहे. माझ्या मनातलं सर्व महाराजांना मी मोकळं सांगून टाकते. त्यांनी